नमस्कार सर्वांना, मी प्रांजली तुम्हा सर्वांना दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्ही जर लक्ष्मी कुबेर पोटली किंवा कुबेर पोटली कलश बनवला असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कपाटामध्ये काही कवड्या ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या काही वस्तू आपण वापरतो, काही मुळी असतील किंवा जे काही असेल ते कसं सिद्ध करायचं याची सर्वात साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहे। तुम्हाला कोणती वेगळी पद्धत माहिती असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, काही हरकत नाही। पण मी या व्हिडिओमध्ये जे शेअर करणार आहे ते अतिशय साधं सोपं, म्हणजे या अगोदर तुम्ही कोणत्या वस्तू वगैरे सिद्ध केल्या नसतील तरी सुद्धा अगदी सहजपणे तुम्ही या ज्या वस्तू आहेत ना, ही जी कुबेर पोटली आहे ना ती सिद्ध करू शकता, अभिमंत्रित करू शकता। कारण जेणेकरून ज्या काही वस्तू या कुबेर पोटलीमध्ये आपण टाकलेल्या आहेत त्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल, त्या वस्तूंची जी ताकद आहे त्याचा अनुभव जो आहे तो पुढे भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। आणि सर्वात महत्त्वाचं की ही कुबेर पोटली तुम्ही बनवली, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली, म्हणजे अचानक तुमच्याकडे पैशाचा पाऊस पडणार किंवा अचानक पैसा होणार, असं होणार तसं होणार का? तर असं अजिबात नाही। या भ्रमामध्ये राहू नका, या भ्रमातून बाहेर पडा। ही जी कुबेर पोटली आहे किंवा ह्या ज्या वस्तू आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या, ह्या काय करतात की आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, प्रत्येक जणच करतोय, वेगवेगळ्या मार्गाने करतोय। कोणी जॉब करत असेल, कोणी व्यवसाय करत असेल, कोणी घरून काही करत असेल, तर आपण जे मेहनत करतोय आणि त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाहीये, तर याच्यामुळे काय होतं की आपल्या कामातील ते अडथळे दूर होतात, दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी मदत होते आणि आपल्या कामाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळू लागतो। म्हणजेच काय की नशिबाची साथ आपल्याला मिळू लागते। बऱ्याच वेळेला बघा, आपण वस्तूंच्या मागे धावतो, आपण एखाद्या गोष्टीच्या मागे धावतो, ती वस्तू पुढे पुढे, ती गोष्ट पुढे पुढे, आणि आपण मागे 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 मागे, आपण कधीच त्या गोष्टीपर्यंत, त्या वस्तूपर्यंत, त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकत नाही। तर ह्या ज्या वस्तू आहेत, ही जी पोटली आहे ना, तर त्या वस्तूपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या रस्त्यामध्ये जे काही अडथळे आहेत ना ते दूर करून आपल्याला आपल्या डेस्टिनेशन पर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी मदत करते। तर यासाठी ही जी पोटली आहे ती आपल्याला बनवायची आहे। आणि जे आपण म्हणतो की माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू जर आपण अभिमंत्रित करून तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवल्या तर माता लक्ष्मी स्थिर राहते, असा सुद्धा आपला एक भाव आहे। त्यासाठी आपल्याला ही जी पोटली आहे ती बनवायची आहे। आता आज लक्ष्मी पूजनाच्या रात्री जेव्हा आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत तेव्हा तिथे ही जी पोटली आहे ती आपल्याला ठेवायची आहे। आता त्या संपूर्ण पोटलीची गाठ बांधून तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे का? तर असं अजिबात नाही। एखादी प्लेट किंवा छोटंसं ताम्हण वगैरे तांब्याचं पितळेचं घ्यायचं, ते नसेल तर तुम्ही स्टीलचं घेतलं तरी सुद्धा चालेल। त्याच्यामध्ये ही जी आपली लाल पोटली आहे ना ती ठेवायची आणि त्याच्यावर या ज्या सगळ्या वस्तू आहेत ज्या पोटलीमध्ये तुम्ही ठेवणार आहात त्या ठेवायच्या। डायरेक्ट पोटली गाठ बांधून ठेवायची नाही, कारण त्या वस्तूंवर जे आपण आता मंत्र स्तोत्र म्हणून सिद्ध करणार आहोत तर त्या वस्तूवर त्याचा उच्चार पडावा आणि ते सिद्ध व्हावेत किंवा अभिमंत्रित व्हावेत, यासाठी ते पोटलीच्या बाहेर काढून आपल्याला तामणामध्ये वगैरे ठेवायचे आहेत। पूजा करताना त्याला सुद्धा आपण हळदी कुंकू वगैरे वाहिलं, त्या सर्व साहित्याला धूप दीप दाखवलं, आरती करताना आरती सुद्धा आपण हे केली। आता आपलं लक्ष्मी पूजन झालं, संध्याकाळी तुमचं लक्ष्मी पूजन झालं, त्याच्यानंतर तुम्ही लगेच ही पोटली सिद्ध करू शकता किंवा 10च्या नंतर तुम्ही ही पोटली सिद्ध करू शकता। आणि ही तुम्हीच म्हणजेच महिलांनी सिद्ध करावी असं काहीही नाही, तुमच्या घरातील कोणत्याही एका मंडळींनी ही पोटली सिद्ध केली तरी सुद्धा चालू शकते। आता मी तुम्हाला 10 का म्हटलं आहे, जे लक्ष्मी पूजन असतं वगैरे, तर या दिवशी ना जो निश्चित काल असतो, जो महानिश्चित काल असतो, याच्यामध्ये केलेली साधना सेवा जी आहे ना ती 1000 पटीने आपल्याला फळ देते असं म्हणतात। म्हणून 10च्या नंतर जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम। असं सुद्धा आज आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत तर जागा राहायचंच आहे, त्याच्यामुळे तुम्ही 10 ते 12, 12:30, 1 वाजेपर्यंत ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकता आणि त्याच्या अगोदर संपली तरी सुद्धा चालेल, काहीही हरकत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं आपण समोर ठेवलेलं आहे, तर जिथे लक्ष्मी पूजन केलेलं आहे तिथे दिवा लावायचा। तुम्हाला जर शक्य असेल तर एक तुपाचं निरांजन सुद्धा तुम्ही लावू शकता, कारण ही माता लक्ष्मीचं आपण पूजन करतोय आणि घरामध्ये संपन्नता येण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचं निरांजन लावत असतो आणि ते शुभ मानलं जातं। म्हणून शक्य असेल तर लावा, नसेल तर नॉर्मल तेलाचा जो दिवा आहे तो पूर्ण आपली साधना होईपर्यंत, ही सगळी सिद्धी होईपर्यंत राहू द्यायची आणि अगरबत्ती धूप जे काही असेल ते सुद्धा आपल्याला चालू राहू द्यायचं आहे। आसन घ्यायचं, आसनावर बसायचं,
स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये आपल्याला हे सगळे मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत। पहिली पद्धत, तुमचा उजवा हात तुम्ही ते जे आपण तांबणामध्ये सर्व साहित्य ठेवलेलं आहे त्याच्यावर ठेवू शकता आणि हे सगळे मंत्र स्तोत्र म्हणू शकता। असं अवघड वाटत असेल, एवढा वेळ आपण उजवा हात ठेवू शकत नाही, तर काही हरकत नाही, समोर ते प्लेटमध्ये ठेवलेलं आहे, आपण ते फक्त म्हणायचं आहे, त्याचे उच्चार आपोआप त्याच्यावर जातील आणि ती पोटली जी आहे ती अभिमंत्रित होईल। तिसरं म्हणजे काय की तुम्ही ती प्लेट जी आहे ती तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊ शकता आणि हे मंत्र म्हटले, हे सगळं म्हटलं तरी सुद्धा चालेल। आता हे मंत्र स्तोत्र म्हणत असताना माळ घ्यायची का, तर बघा माळ घ्यायची म्हटलं तर ती डाव्या हातामध्ये वगैरे तुम्ही हात ठेवून जर करणार असाल तर अवघड जातं, किंवा उजव्या हातात जरी आपण माळ घेतली व ती प्लेट समोर ठेवली तरी सुद्धा थोडंसं अवघड जातं। त्याच्यामुळे मोजण्यासाठी काय करा, शेंगदाणे घेऊ शकता तुम्ही हरभरे घेऊ शकता, काहीतरी असं काउंट करण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे। खऱ्या अर्थाने तुम्हाला याचे 100% रिझल्ट हवे असतील तर तुम्ही 100 वेळा श्री सूक्त म्हणून ही जी पोटली आहे ना ती सिद्ध करा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। आता आपल्यापैकी बरेच जण म्हणतील 100 वेळा श्री सूक्त म्हणणं काही सोपं आहे का, काही पण कसं सांगता, म्हणू शकतो, 3.5 तास लागतात। तुम्ही 10 वाजता जर श्री सूक्त म्हणायला सुरुवात केली तर रात्री म्हणजे मध्यरात्री 1:20 किंवा 1:30 तुमचं 100 वेळा श्री सूक्त म्हणून होईल। 100 वेळा श्री सूक्त म्हणून झालं की तुम्ही एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता। ह्या 2 सेवा केल्या तरी सुद्धा तुमची पोटली जी आहे ती सिद्ध होईल आणि याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले मिळतील। पण प्रत्येक जणच हे करू शकेल का, तर नाही करू शकत। मी स्वतः या टेक्निकनेच माझी पोटली जी आहे ती सिद्ध केलेली आहे। म्हणजे मी अगदी वसुबारस पासून हे कंटिन्युटी मध्ये करत आहे, ते मी भाऊबीजेपर्यंत सगळं करणार आहे, तोपर्यंत कंटिन्युटी मध्ये। तुम्ही फक्त आज लक्ष्मीपूजनाच्या रात्री केलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला हवं असेल तर भाऊबीज पर्यंत तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल, तुमच्या याच्यावर आहे। असं काही नाही सांगणार की 1 दिवस करा, 2 दिवस करा, 3 दिवस, पण आजची रात्र महत्वाची आहे, आजच्या दिवस तुम्ही केलं तरी सुद्धा ठीक आहे। दुसरं म्हणजे तुम्ही काय करू शकता, 16 वेळा तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे। कसं म्हणायचं की 15 वेळा तुम्हाला फलश्रुती सोडून श्री सूक्त म्हणायचं आहे, म्हणजे 16व्या ओव्यापर्यंत, आणि 16व्या वेळेस तुम्हाला फलश्रुती सहित श्री सूक्त म्हणायचं आहे। आणि जेव्हा आपण 100 वेळा श्री सूक्त म्हणणार आहोत तर तेव्हा सुद्धा आपल्याला 99 टाइम्स म्हणजे 99 वेळेस फलश्रुती सोडून श्री सूक्त म्हणायचं आहे आणि 100व्या वेळेस फलश्रुती सहित श्री सूक्त म्हणायचं आहे आणि व्यंकट स्तोत्र पूर्ण म्हणायचं आहे। तर इथे आपल्याला दुसऱ्या सेवेमध्ये 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं, त्याच्यानंतर तुम्हाला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। 21 वेळा म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हणा, त्याच्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणा, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा नवारणव मंत्र, हे सगळे मंत्र स्तोत्र म्हणायचे। आणि ही जी आपली पोटली आहे किंवा जे पोटलीमधील साहित्य आहे ते आपल्याला अभिमंत्रित करायचं। हे सगळं आपली सेवा झाल्यानंतर नमस्कार करायचा, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये स्थिर राहा, तुमच्या आशीर्वादाने कृपेने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, सुख समृद्धी ऐश्वर्य माझ्या घरामध्ये नांदू द्या, अशी प्रार्थना करायची आणि आपलं आसन सोडायचं आणि त्याच्यानंतर आपण झोपू शकतो। ती पोटली त्या वस्तू सगळ्या तिथेच राहू द्यायच्या। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा करणार आहोत, जेव्हा आपण हे सगळं साहित्य उचलू तर ते त्या पोटलीमध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर ती पोटली 2 मिनिटं आपल्या हातात धरायची, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, परत जी आपण काल रात्री प्रार्थना केली होती ती प्रार्थना करायची आणि तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे ती ठेवायची आहे। तर या पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, याचे लाभ सुद्धा तुम्हाला खूप चांगले होतील। नमस्कार।